तर मुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा होण्याची शक्यता आहे। तीनही पक्षाचे मिळून जवळपास 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पद या मंत्रिमंडळामध्ये असतील। भाजपचा मुख्यमंत्री तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन्ही पक्षांकडे उपमुख्यमंत्री पद असण्याची शक्यता आहे। अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी तर गृह खात्यासाठी शिवसेनेचा मात्र आग्रह आहे। अशा पद्धतीचं खाते वाटप या मंत्रिमंडळामध्ये असू शकतं। तर खाते वाटपासंदर्भातली माहिती घेऊयात। मुख्यमंत्र्यांसह कोणाकोणाला कोणकोणती खाती दिली जातात। गृह खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहू शकतं। सामान्य प्रशासन खातं आणि ऊर्जा खातं हे भाजपकडे राहू शकतं। तर यासोबतच महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण खातं हे सुद्धा भाजपकडे राहण्याची शक्यता आहे। याबरोबरच जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय, वन पर्यटन मंत्रालय आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय याचा भार सुद्धा भाजपकडे राहू शकतो। तर एकनाथ शिंदे यांना कोणती खाती मिळतात जाणून घेऊयात। नगरविकास खातं, उद्योग, शिक्षण जी खाती आधी सुद्धा शिवसेनेकडे होती। परिवहन खातं, सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन मंत्रालय आणि पणन मंत्रालय ही खाती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असू शकतात। यासोबतच आपत्ती व्यवस्थापन, माहिती जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान या मंत्रालयांची खाती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतात। तर अजित पवार यांना मिळणारी खाती आपण पाहूयात। अजित पवार यांच्याकडे आधी सुद्धा अर्थ खातं होतं। सहकार खातं, कृषी खातं हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राहू शकतं। अन्न आणि औषध प्रशासन, मदत आणि पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण, क्रीडा, महिला आणि बालकल्याण या मंत्रालयांचा भार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे राहू शकतो।